तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आशा करते छान असाल. तर आपण आज बनवणार आहोत पनीर मसाला. तर अगदी झटपट होते, खूप छान होते. तर चला करूयात. सर्वप्रथम आपल्याला तेल आणि थोडं बटर घालायचं आहे. मग थोडासा कांदा, थोडीशी ढबू मिरची घालायची आहे, ती चांगली छान परतवून घ्यायची. त्याच्यात थोडंसं तिखट घालायचं आहे आपल्याला. तिखट घालून झालं छान परतायचं आहे. मग त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं, आता मी आलं लसूण पेस्ट आणि कांद्याची पेस्ट करून घेतलेली आहे, ती आपल्याला त्याच्यात घालून घ्यायची आहे. ती छान मस्त तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायची आहे आपल्याला. त्याच्यानंतर मी काजू आणि टोमॅटोची पेस्ट करून घेतली आहे, ती अशी घालायची आहे. ती खूप छान अशी छान परतवून घ्यायची आहे तेल सुटेपर्यंत. तुम्ही बघू शकता असं तेल छान सुटायला लागले खूप, आणि झटपट होते, बघा करून. त्याच्यात हे आलं आणि नंतर मी टाकलेला आहे हा धने जिरे पूड आणि थोडासा गरम मसाला टाकायचा आहे, तोही छान परतवून घ्यायचा आहे. आपल्याला पनीर थोडंसं तव्यावर थोडंसं भाजून घ्यायचं आहे आपल्याला छानपैकी. तेल टाकून थोडे धने, आपल्याला थोडंसं कोथिंबीर आणि कसुरी मेथी आणि हळद हे घालून आपल्याला छान पनीर परतवून घ्यायचं आहे तव्यामध्ये छानपैकी कुरकुरीत. थोडी कोथिंबीर घालायची, छान लागते हे. असं तुम्ही करून बघा, छान वाटतं हे. थोडीशी हळद घालायची, याच्यात तिखट नाही घालायचं, अगदी अगदी थोडं घालायचं. असे छान परतवून घ्या, पनीर छान परतवून घ्यायचं. असं मस्त लागते, बघा तुम्ही करून. तेल सुटलेलं आहे आता आपल्याला ग्रेव्हीला. आता जे आपण हे पनीर मगाशी आपण परतवलेलं आहे ते आपल्याला ग्रेव्हीमध्ये घालायचं आहे. चवीपुरतं मीठ घालायचं आहे, थोडी कोथिंबीर घालायची आहे, थोडी कसुरी मेथी घालायची आहे आपल्याला. थोडी चवीपुरती साखर आवडत असेल तर, गोड आवडत असेल तर थोडी साखर घाला. आणि हे मी थोडंसं दूध आणि साय होती क्रीम नसल्यामुळं, आणि हे मी थोडंसं शेवटला असं घालून घेतलेलं आहे. ह्यानं पण टेस्ट खूप छान येते, गोडसर टेस्ट येते, तुम्ही बघा. आणि असा हा रंग येतो छान, तुम्ही बघा करून. आवडल्यास रेसिपी सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. थँक्यू. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.